हॅलो हाय नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर मी इथे वेलवेटचा ब्लाऊज घेतला होता स्टिचिंगसाठी. वेलवेटच्या ब्लाऊजवर बरेच वेळेस काय होतं, स्टिचिंग व्यवस्थित येत नाही, कपडा मिशनमधून सटकतो वगैरे, अस्तर जॉईंट होत नाही व्यवस्थित, असे बरेच प्रश्न असतात. तर मी तुम्हाला काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग केलं तर तुमचा खूप परफेक्ट असा ब्लाऊज बसेल आणि व्यवस्थित अशी शिलाई देखील येईल. तर मी सर्वात अगोदर फ्रंटला स्टिचिंग करून घेत आहे. आणि मी कपडा कटिंग करून घेताना थोडासा जास्त कट करून घेतला होता, जेणेकरून जरी आपला कपडा थोडासा सरकला तर आपली शिलाई जी आहे ती बिघडणार नाही, व्यवस्थित येईल. तर मी जरा जास्त झालेला कपडा कट करून घेते. आणि कपडा ठेवताना वेलवेटचा जो कपडा आहे तो वरती ठेवून आपल्याला या पद्धतीने टिप मारायची आहे. वेलवेटच्या कपड्यावरून मारायची आहे, त्यामुळे काय होतं, कपडा जास्त सरकत नाही आणि टिप आपली व्यवस्थित येते. तर या पद्धतीने आता मी दोन्ही फ्रंटला टिपा मारून घेतलेल्या आहेत एकदम व्यवस्थित अशा. आणि जो एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने आता हे दोन्ही फ्रंट रेडी झालेले आहेत. आता मी कटोरीला त्याच पद्धतीने टिप मारून घेणार आहे. दोन्ही कटोऱ्यांना मी त्याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहे आणि जो एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून टाकणार आहे. तर या पद्धतीने पूर्ण आपली शिलाई कंप्लीट झालेली आहे कटोरीची. आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आता आपण कट करूयात. कापड एक्स्ट्रा घेतल्यामुळे आपले बरेच प्रॉब्लेम्स कमी होतात. त्यासाठी कापड हे अस्तरचं कापड योग्य कट करायचं आणि जे मेन कापड आहे ते थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं. तर आता मी दुसऱ्याही कटोरीला त्याच पद्धतीने टिप मारून घेते. कापड खूप सुळसुळा असल्यामुळं त्याला व्यवस्थित करावं लागत होतं सतत. तर आता याला मी पूर्ण ह्याला टिप मारून घेते कटोरीला देखील. तर आता माझी कटोरीलाही दुसऱ्या कटोरीलाही टिप मारून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने टिप मारलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून टाकलेलं आहे. आणि आता कटोरीचा जो टोक्स आहे तो कशा पद्धतीने द्यायचा, तर इथे मी खालून 1.5 इंच घेतलं होतं आणि वरती 2.5 इंच घेतलं होतं. परफेक्ट आहे 1.5 आणि 2.5. 1.5 आणि 2.5 घेतल्यामुळे काय होतं, जो टोक आहे तो येत नाही कटोरीला, जो आपण बोलतो तो टोक येत नाही. कटोरी आपली व्यवस्थित बसते, पफ देखील व्यवस्थित येतो. तर आता मी इथे या पद्धतीने त्याला टोक्स देखील मारून घेतलेले आहेत. दोन्ही साईडला मी याच पद्धतीने आता दोन्ही कटोऱ्यांना टक्स मारणार आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता आपली ही कटोरी रेडी झालेली आहे. तर दुसऱ्या कटोरीला देखील त्याच पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर इथे मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते. या पद्धतीने 2.5 इंच आलेलं आहे, तिथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने तिरके खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. मी इथे ऑलरेडी कट करतानाच कट केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मी ते दाखवू शकत नाही. तर खालून 1.5 घेतलेलं आहे आडवं आणि उभं जे आहे ते 2.5 घेतलेलं आहे. आता हे देखील झालेले आहे आपली टिप मारून. तुम्ही बघू शकता खूप छान अशी कटोरी आपले आलेले आहेत. आता ही जॉईंट करायची आहेत. जॉईंट करताना नेहमी खालून वरती या पद्धतीने जॉईंट करायचं आहे, वरून खाली नाही करायचं, खालून वरती करायचं. कटोरीला जॉईंट आपलं व्यवस्थित बसते. तर या पद्धतीने आता मी वरून खाली कटोरी जॉईंट करून घेते. दोन्ही साईडला अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहे. वरून खाली थोडंसं कापड आपलं वरती एक्स्ट्रा होत होतं ते कट करून टाकायचं आहे. तर या पद्धतीने दुसऱ्या साईडला आता मी त्याच पद्धतीने कटोरी बसवणार आहे.
दोन्ही साईडला सेमच स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपलं व्यवस्थित पप वगैरे आणि ज्या पुढचे जे शिलाई असतात त्या देखील व्यवस्थित येतात. तर या पद्धतीने आता माझी दुसऱ्याही साईडला झालेली आहे. टिप मारून डबल टिप मारायची आहे. प्रत्येक ठिकाणी डबल टिप मारायची आहे, जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती खूप दिवस टिकते, ब्लाऊज उसवत नाही लवकर, त्यासाठी डबल स्टिच करायचं आहे. तर दुसरी ही कटोरी माझी जॉईन करून झालेली आहे. आता इथे एवढं कॉपर एक्स्ट्रा होत होतं ते कट करत आहे, ती कसं गोल या पद्धतीने. तर ह्या दोन्ही कटोऱ्या आपल्या झालेल्या आहेत बसवून. तुम्ही बघू शकता पप वगैरे एकदम व्यवस्थित आलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला खालची जी ब्रापट्टी असते ती जॉईन करून घ्यायची. ह्या 2 ब्रापट्टी आहेत, हे अस्तर आहे आणि ते खालचे मेन कापड आहे. तर अस्तरवरती मेन कापड उलटं ठेवायचं आहे आणि त्याला टिप मारून घ्यायची आहे. खाल्ल्या साईडने डबल टिप मारायची. कापड सुसू असल्यामुळं थोडंसं सरकतं आहे, तरी लक्षपूर्वक टिप मारायची आहे.